आजच्या दिवसातील तिसरी मॅच आणि तिसऱ्या मॅचची सुरुवात आपण इथे प्रारंभ करतोय. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा सुरेख चांगलीच गोलंदाजी इथे सुरू आहे. कौतुकास्पद कामगिरी. वाईड यॉर्करचा सातत्याने केलेला प्रयत्न बॅटर पासून थोडासा दूर. पुन्हा एकदा निर्धाव. बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथे निर्धाव आहे. आता प्रत्येक मॅचेस तशाच ती सुरेखरित्या इथे संपन्न होणार आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. चौथ्या चेंडूवरती मात्र प्रहार. ओ इथे डायरेक्ट हिट. हा सर्वोत्तम पर्याय होता. 4 चेंडूंमध्ये इथे आतापर्यंत एक धाव आली आहे. सुरुवात केली आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय जे सुरुवात करण्यासाठी दाखल झालेत. हा चेंडू मात्र भरकटलाय डाव्या यष्टीच्या बाहेर. जय यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे तर त्यांच्या बरोबरीने संजय कुमार देखील आहेत. इथे मात्र नो बॉल. बघा पहिले 3 चेंडू इतके अप्रतिम हाताळले परंतु त्यानंतर मात्र भरकटलेला मारा. व्हाईट बॉल, नो बॉल आणि त्यातून पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या होते ती 3 धावा. इथे फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळलाय. सिंगल इथे प्राप्त आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. प्रत्येक मॅच इथे आता नॉकआउट स्टेज मध्ये आहे. प्रत्येकालाच इथे जिंकायचं. पुढच्या फेरीमध्ये प्री क्वार्टर मध्ये इथे दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा निर्धाव. डॉट बॉल. हलकसं अपील इथे मागण्यात आलं परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चार धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हा कुठलेही जे बॅनर आहेत त्या बॅनरच्या आतमध्ये जर चेंडू अडकला तर एकच धाव डिक्लेअर मिळेल. अडकला की एकच. मग तिथे डिक्लेअरच मिळेल. षटक क्रमांक 2. पहिल्याच बॉलवरती सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्या होते ती 5. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू. आतापर्यंत 5 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मिस टाइम परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. एक धाव त्या दरम्यान मिळते. दोन्ही बॅटर सिंगल वरती देखील इथे लक्ष केंद्रित करतायत. ठाऊक आहे एक धाव देखील महत्वाची आहे. निर्धाव चेंडू जाण्यापेक्षा सिंगल देखील इथे फार फायदेशीर आहे. पुढे एकदा फुल टॉस. थोडंसं बदलालित्य आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. देखील सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने जे बॅटर येत आहेत ते धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 8 धावा आतापर्यंत झाल्यात.
पुन्हा एकदा इथे धावबादची संधी आणि अमन तिथे बाद होत आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा नवीन गोलंदाजांना इथे आमंत्रित केलंय. धावसंख्या आतापर्यंत 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न इथे, चांगला फटका खेळण्याचा. लॉंग ऑफ मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा खोटप्प्याचा बॉल, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगताय. डॉट बॉल. पुन्हा एकदा चेंडूने जास्त उंची घेतली, लांबी मात्र घेता आली नाही. इथे बॅटर त्यासाठीच नाराज आहे की मला अजून थोडासा लांब पया फटका खेळायचा होता, परंतु खेळता आला नाही. हरकत नाही, प्रयत्न चांगला आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा. यशाची पायरी नक्कीच इथे तुम्हाला प्राप्त होईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेने डायरेक्ट हिट आणि विकेटचं पतन. अजून एक बॅटर धावबाद. पुन्हा एकदा बॅकफुटला जात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल. ओ इथे डायरेक्ट हिट, परंतु इथे मात्र एक से भले दो. डायरेक्ट हिट झाला, परंतु बॅटर यशस्वीरित्या त्या क्रीज मध्ये पोहोचले होते, परंतु डायरेक्ट हिट झाल्यानंतर चेंडूने मात्र दिशा बदलली आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने घेतलाय. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 13. 3 बाद 13. आयान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिल्याच बॉल वरती इथे प्राप्त केली जाते ती सिंगल. सिंगल इथे प्राप्त केली आहे. चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे. 3 षटकानंतर 13 होत्या. 3 बाद. पुन्हा एकदा दिशा इथे भरकटली जाते. पंच कळवतील. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येमध्ये वाढ. मधु यांच्या बॅट मधून सिंगल धावा इथे घेतल्या जात आहेत, तर त्यांच्या बरोबरीने बाळासाहेब देखील चांगला प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाज इथे कुठेतरी भरकटलेला मारा दिशा इथे करतायत. धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या 17. डेड बॉल. इथे मात्र पंचांनी कळवलाय. थोडासा व्यत्यय येतोय आणि त्या व्यत्ययावरती मात्र इथे डेड बॉल कळवला जातोय. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे नॉट आउट. स्टंप पडल्यानंतर ती पहिली उभी करायची आणि मग उचलायची. पडलेल्या स्टंपला उचलून घेऊन उपयोग होत नाही. पडलेली पहिली तिथे उभी करायची
आणि मग त्या चेंडूवरती तिथे चेंडूने ती स्टंप उचलायची, तेव्हा तो बॅटर बाद होतो. थोडीशी गडबडच झाली, परंतु निर्धाव चेंडू आहे. 17 धावा झाल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. धावसंख्या 17. पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळतोय. धावबाची संधी. ओ इथे मात्र ती एक धाव इथे पूर्ण होतीये. मधु इथे आपण बघितलं ना तर बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती रनआउट होता होता वाचलेत. इथे मात्र धाव ग्राह्य धरली जाणार नाही. बाळासाहेब इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी आहेत. पुन्हा एकदा इथे वेगवान फटका आहे आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 18. 4 षटकानंतर 18 धावा झाल्यात. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. षटक क्रमांक 5. पहिलाच बॉल फुलटॉस. फुलटॉस नो बॉल. इथे बिमरचा वापर केलाय असं पंचांनी कळवलंय आणि लगेच इथे गोलंदाजाला दंडित केलाय. इट्स अ नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल इथे मात्र बॅट वरती येऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 19 फॉल ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा बॅटची एज. धावबाची संधी, परंतु वेगवान एक धाव पूर्ण केली आहे. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. 20 धावा झाल्यात. मधु यांच्या बॅट मधून देखील धावा येणं गरजेचं आहे. ते रन बॉल इक्वेशन 100च्या स्ट्राईक रेटनी खेळतायत. इथे मात्र अखूट टप्प्याचा बॉल. बाउन्सरचा इथे वापर केलाय आणि पंचांनी लगेच इथे गोलंदाजाला देखील ताकीद दिली आहे. 21 धावा. इथे देखील आडव्या बॅटचा वापर केलाय, परंतु डिस्टन्स अजूनही गाठता आलेलं नाहीये. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या होते ती 22. 3 बाद 22. 5वं षटक सुरू असताना 22 फॉल ऑफ 3. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. कॉटन बॉलची शिकार. अजून एक बॅटर बाळासाहेब. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर स्ट्राईक वरती येतात. शुभम. आल्या आल्या पहिलाच बॉल. फटका सुरेख. आल्या आल्या ठोकलाय चौकार. सेट ऑन फायर. चौकारासाठी धन्यवाद. शुभम यांच्या बॅट मधून आल्या आल्या चौकार येतोय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 26. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. फार उशिराने आले. लेट आलेत, परंतु थेट इथे धावसंख्येला आकार देत आहेत. लेट पण थेट. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27. 5 षटकानंतर 27 धावा. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. शुभम अप्रतिम अशी फटकेबाजी करतायत आणि चांगली साथ इथे देण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे. आणि शुभम सांगत असतील, शुभम नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं फायर. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती चौकार. त्यानंतर आलेली सिंगल आणि पुढचं षटक खेळण्यासाठी ते स्ट्राईक वरती देखील सज्ज आहेत. म्हणजे सुरुवातीपासून आपण बघितलं तर काही चेंडू इथे मधु यांच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 6 आहेत, परंतु इथे
हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. आता इथून पुढे धावा येणं हे स्वाभाविक आहे, कारण गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा क्या बात है. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला खाली ठोकता रहेगा लेकिन झुकेगा नहीं साला. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. इथे देखील नो बॉल आहे. धावेचा वेग इथे वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. 1+1 आताच्या 2 धावा. छत्तीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा वाईड. बघा जी धावसंख्या आटोक्यात होती ना ती मात्र वाढत चालली आहे. 37 झाल्या. फ्री हिट कंटिन्यू. वा उसळी घेणारा चेंडू आहे. फ्री हिटचा बॉल मात्र इथे निर्धाव आहे. टॉट. 37 धावा झाल्यात 4 बॅटर बाद. पुन्हा एकदा नो बॉल. तुमचा हात सरळच येत नाहीये त्याच्यामुळे पंच इथे नो बॉल देत आहेत. 38. इथे देखील अलॉंग दी कार्पेट गणेश इथे थोडीशी भरकटलेली गोलंदाजी करतात. 39 धावा झाल्यात. 6वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा निर्धाव. चांगला प्रयत्न शुभम यांनी आतापर्यंत केलाय. 5 चेंडूंमध्ये 12 धावेंवरती ते नाबाद आहेत. एक षटकार एक चौकार आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्या 40. फ्रेडचा बॉल. धावबाची संधी परंतु एक धाव इथे वेगात पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. षटकातील शेवटचा बॉल. इथे बिग हिट. क्या बात है. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी सिक्सर. पुन्हा एकदा चेंडू इथे इनसाइड आउट. शेवटचं षटक. शेवटच्या षटकाची सुरुवात. संदेश. धावसंख्या होते ती 48. पुन्हा एकदा एका हाताने इथे बॅट फिरवली आहे. ताकदीचा वापर केलाय. 49 धावा आतापर्यंत झाल्यात. 49. एकोणपन्नास धावा आतापर्यंत झाल्यात. तर बॅट बदलली आहे. बघूया नशीब बदलतंय का. ज्या बॅटने धावा येतात तीच बॅट बदलली आहे. बघूया आता काय होतंय. वाईट बॉल. संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या. 50 अप. 50 रन्स पुरे. 4 विकेट के नुकसान पे. चेंडू देखील एकच धाव इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. 4 बाद 51. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या होते ती 52. अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
हा चेंडू मात्र भरकटला जातोय. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 53. 7वं षटक इथे सुरू आहे. 53 धावा झाल्यात. इथे मात्र गती कमी केली आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न देखील फसतोय. शेवटचा चेंडू या इनिंगचा, लास्ट बॉल. 53 झाल्यात. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, 54 झाली आहे. 55 झाल्यात. 55 झाल्यात. जिंकण्यासाठी 56 धावेंची गरज. 56 रन्स टू विन. दुसऱ्या डावाला इथे आपण सुरुवात करतोय. पहा अनोख्या शैलीमध्ये इथे बाळासाहेब इथे गोलंदाजी करतायत. अप्रतिमरित्या इथे सुरुवात. अनोख्या शैलीमध्ये गोलंदाजीची ऍक्शन जरी आपण पाहिलं ना तर राऊंड ऑफ ऍक्शन. इथे मात्र धावाची संधी, परंतु डायरेक्ट हिट. इथे डायरेक्ट हिटच हा प्रयत्न होतो. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा इथे एकच धाव. एकेका धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा इथे गती परिवर्तन. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. अनंत इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. डंखुरे शैलीचे एक शैलीदार गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु एक धाव नक्कीच इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. 4 धावा आतापर्यंत ते पूर्ण झाल्यात. 33 चेंडूंमध्ये 50 धावींची अजूनही गरज आहे. 52 धावींची अजूनही गरज आहे. इथे मात्र फुल टॉस खेचून मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करण्यात येत आहे.
धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. सागर आणि संदेश डबल एसची जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती अनंत. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्या होते ती 6. दुसरं षटक जवळपास समाप्तीच्या दिशेने. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील खेचून मारलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि त्यानंतर मात्र हा चौकार आहे. लागलाय का त्यांना? क्षेत्ररक्षकाला लागले का बघा. ऑल इज वेल. ओके. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 10 धावा. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 46 धावेंची गरज आहे. 30 बॉल 46. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बाळासाहेब यांना आमंत्रित केलं जात आहे. एक धाव इथे. दुसरीचा प्रयत्न. बॅकअप इथे खराब आणि 1 से भले 2. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं सुरू आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. सिंगल इथे वेगात पूर्ण होते. धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. 1-1 धाव अजूनही बॅटिंग टीमला फार गरजेची आहे. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. पुन्हा एकदा सिंगल. लागोपाठच्या चेंडूंवरती इथे सिंगल. एकेरी धावा प्राप्त केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी आहे परंतु प्रतिहल्ला देखील चांगलाच आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा बॉल. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये इथे बदल केला जातोय. इथे देखील चांगला फटका परंतु पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. 3रं षटक. शेवटचा बॉल या षटकातील. पुढे सरसवत येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. षटकाची इथे समाप्ती होते. 3 षटक संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. 14 फॉर विदाउट लॉस. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 42 धावेंची गरज आहे. 2वरती 4 24 आणि विजयासाठी 4वरती 2 42. पहिलाच बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. इथे देखील मिस टाइम परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. 4थ्या षटकाची सुरुवात सिंगलने इथे केली जाते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्कवरती धवल ही मात्र थोडीशी नियंत्रण बाह्य गोलंदाजी करतायत. इथे नो बॉल आहे पण नॉट आउट आहे. क्रीज आउट नॉट आउट कारण नो बॉल आहे. हे बघा या परिस्थितीमध्ये काय झालं पाहिजे माहिती आहे का की तो बॅटर जरी तुम्ही क्रीज आउट घेतला ना तरी तो बॅटर
धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हवा तर तिथे बाद दिलं जातं. परंतु जर का धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नसेल तर मात्र तिथे नॉट आउट हा कॉल दिला जातो ॲज पर रूल्स. तुम्हाला दोन्ही तिन्ही चारही पंच तुम्हाला ते रूल सांगतीलच. फ्रीट आहे ना, परत अपील करून काही उपयोग नाही. पण यष्टिरक्षण चांगलं आहे. MS धोनी स्टाईल मध्ये यष्टिरक्षण केलं जात आहे. आता बाद आहे. आता बाद आहे. शेवटी इथे बॅटरने ठरवलंच होतं की मी धावबादच होणार आहे आणि ते झालेही. धन्यवाद. बॅक टू बॅक 3 वेळा ते धावबाद होते. पहिल्या वेळेस नो बॉल, दुसऱ्या वेळेस फ्री, परंतु तिसऱ्या वेळेस ते शेवटी बाद झालेच आणि ते देखील धावबाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 18 धावा, 1 बॅटर बाद. वाह, हा चेंडू मात्र निर्धाव डॉट. इथे मात्र वाईड. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. 1 बाद 19. पुन्हा एकदा बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे वेगवान. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. फ्रीड बॉल. उंचावरती तर मारलाय. धावबादची संधी. इथे बॅटर धावबाद. एकवीस वरती 2 बॅटर बाद आहेत. हा चेंडू मात्र वेगवान फटका ऑन साइडला. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्या होते ती 22. चार षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा झाल्या. 2 बॅटर बाद. येणारे 18 बॉल मध्ये 34 धावेंची गरज आहे. 18 बॉल 34. गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज 5वे षटक हाताळण्यासाठी येत आहेत. संजय कुमार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं. संजय कुमार बॅटिंग अप्रतिम केली. पाहूया गोलंदाजी कशी करतायत. पहिलाच बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. 2 बॅटर बाद 23. पुन्हा एकदा एकच धाव इथे प्राप्त केली आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 24. 23च आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि तिथे मात्र एकच धाव.
24 धावा आतापर्यंत झाल्यात. 24 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 5वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु त्याचा फायदा म्हणावा तसा घेता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. फक्त एकच धाव. एकेका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. लक्ष थोडंसं मोठं आहे. पुढचा बॉल. इथे गती कमी केली आणि दिशा ही भरकटली, त्यामुळे इथे अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. इथे मात्र सुरेखरित्या इथे गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बॅट वरतून बॉल इथे ब्रश होतोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. या षटकातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 27 झाल्यात. 13 चेंडू आणि 29 धावा. शेवटचे 12 बॉल आणि 29. 12 चेंडूंमध्ये 29 धावेंची गरज. इथे वरती लागलाय तर चौकार आहे 4 धावेंसाठी. फटका सुरेख, दमदार आणि इथे ठोकला जातोय हा कणकणीत चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा इथे सुरेख असे यष्टिरक्षण, परंतु पंचांनी इथे नॉट आउटचा कॉल केलाय योग्य वेळेस. बॅटर इथे क्रीज मध्ये येत आहेत. धावसंख्या मात्र 31. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. धाव घेण्यास पुन्हा एकदा नकार कळवलाय. प्रत्येक बॉल वरती इथे बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. 9 चेंडू आणि 25 धावा. 2 षटकार या 3 चेंडूंमध्ये फार गरजेचे आहेत. त्यानंतर मात्र लक्ष कुठेतरी आटोक्यात येईल. इथे मात्र नो बॉल आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 32. एवढा आरडाओरडा झाला की ते घाबरले ना, वो डर गए. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 33. पुन्हा एकदा निर्धाव. 33 धावा झाल्यात. समीकरण 7 चेंडूंमध्ये अजूनही 23 करायचे आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. इथे अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 34 झाल्यात. 22 करायच्यात. 7 मध्ये 22. इथे विकेट. शेवटच्या रनआउट. इथे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 22 धावा. 6 बॉल 22. आउट हुआ खेल पलटा. का जोश उछलता. का जोश उछलता. गिरा
चला लवकर लवकर. शेवटचे 6 बॉल. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती साहिल यांना आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 21 धावा. 6 बॉल 21. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. 5 बॉल 21. 35 झाल्या 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा निर्धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी साहिल यांच्याकडून देखील प्रामुख्याने केली जाते. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. सिंगल घेण्याचा प्रयत्न कुठलाही नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा एकच. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती इथे मात्र षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 41. शेवटचा एक चेंडू आणि त्या एका चेंडूमध्ये 15 करायच्या आहेत. विजयाच्या उंबरठ्यावरती मात्र इथे फील्डिंग टीम. मॅच फिनिश. Subscribe to my channel and press the bell icon